चला, मी तुम्हाला एक अद्भुत गोष्ट सांगतो. एका लहान मुलीची गोष्ट, जिचं नाव होतं तारा. तारा एका अशा जगात राहायची जिथे आकाशगंगांच्या पलीकडे प्रवास करणं अगदी रोजच्यासारखं होतं. एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाणारी मोठी मोठी यानं आकाशात नेहमी दिसत असत आणि प्रत्येक कामासाठी घरात छोटे छोटे हेल्पर्स म्हणजे रोबोट्स होते. पण ताराला या सगळ्या अद्भुत गोष्टींपेक्षा एक गोष्ट फार कंटाळवाणी वाटायची, तिचा अभ्यास. ती नेहमी म्हणायची, हे आकडे आणि ही समीकरणं माझ्या काय कामाची? मला नाही वाटत मी कधी अवकाशात यांचा वापर करेन. एक दिवस तारा तिच्या खोलीत तिच्या होलोग्रामचं पुस्तक बघून बसली होती आणि नेहमीप्रमाणे तिला खूप कंटाळा आला होता. तिने एक मोठा सुस्कारा टाकला. तितक्यात तिचा छोटा रोबो हॅमस्टर, ज्याचं नाव चमक होता, तो अचानक खूप एक्सायटेड झाला. तो आपल्या छोट्या अँटेन्याने खोलीच्या एका कोपऱ्याकडे इशारा करू लागला. ताराने तिकडे पाहिलं आणि तिला आश्चर्य वाटलं. तिच्या खोलीच्या कोपऱ्यात एक चमचम करणारं पोर्टल तयार झालं होतं. "अरे वा, चमक, हे काय आहे?" तिने विचारलं. आणि मग त्या पोर्टलमधून एक अनोखं प्राणी बाहेर आलं. तो एक परग्रही वैज्ञानिक होता. त्याचे खूप सारे हात होते आणि त्याचे मोठे मोठे डोळे खूप जिज्ञासू दिसत होते. "पृथ्वीवरील मित्रांनो, नमस्कार," तो म्हणाला. "मी झायलॉस नावाच्या ग्रहावरून झोर्त आलो आहे. आम्हाला तुमच्या भागातून म्हणजे तुमच्या न अभ्यासलेल्या ज्ञानाची एक मोठी ऊर्जा जाणवली आहे. सगळं ठीक आहे ना?" ताराला काही कळेना. "न अभ्यासलेलं ज्ञान म्हणजे माझं होमवर्क?" तिने विचारलं. "अगदी बरोबर," झोर्पने उत्तर दिलं. "झायलॉसवर आम्ही मानतो की ज्ञानाचा प्रत्येक कण म्हणजे ताऱ्यांचे धूळ. तो खूप मौल्यवान आणि शक्तिशाली असतो. आमच्या एका महत्त्वाच्या कामासाठी, स्टेलर एनर्जी प्रोजेक्टसाठी, आम्हाला एक वस्तू हरवली आहे आणि आमच्या हिशोबानुसार ती तुम्हाला तुमच्या पृथ्वीवर, तुमच्या बीजगणितात सापडेल." आता तारा आणि झोर्प दोघेही ताराच्या खोलीत होते आणि ते दोघे मिळून होलोग्रामचं पुस्तक बघत होते. झोर्पने एका विशिष्ट भागाकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, "हे बघा, ही जी आकडेमोड आहे ती आमच्या शहरांना ऊर्जा देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीसारखीच आहे. आणि ही जी चिन्ह आहेत ना," त्याने बीजगणिताच्या समीकरणांकडे बोट दाखवलं, "यांच्यातच आमच्या प्रकल्पांना स्थिर करण्याची ताकद आहे." ताराचे डोळे आता आश्चर्याने मोठे झाले. "काय, माझं हे कंटाळवाणं बीजगणित तुमचा ग्रह वाचवू शकतं?" तिने विचारलं. "नक्कीच," झोर्पने उत्तर दिलं. "जर ही तत्त्वं आम्हाला समजली नाहीत तर आमच्या सगळ्यांना अंधारात राहावं लागेल. आम्हाला अशा कोणाची तरी गरज आहे ज्याला हे गणित कसं करायचं हे माहीत आहे, तुमच्यासारखी कोणीतरी." आणि मग काय झालं? ताराचा अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. तिला आता ते आकडे आणि समीकरणं कंटाळवाणी वाटेना. ती झोर्पला सगळं समजावून सांगू लागली. "हे बघा," ती म्हणाली, "एक्स म्हणजे एक अज्ञात संख्या आहे आणि ती शोधली की आपल्याला हरवलेला भाग मिळतो. हे अगदी आकाशात लपलेला तारा शोधण्यासारखं आहे." झोर्प खूप खुश झाला. "अविश्वसनीय, तू खरंच खूप हुशार आहेस तारा. तू हे सगळं किती सहजपणे समजून घेतेस." आणि मग ते दोघे परत त्या पोर्टलजवळ आले. झोर्पने एक छोटा स्फटिक, चमकणारा स्फटिक हातात धरला होता. "तारा, तुझ्या मदतीने आता आमचा स्टेलर एनर्जी प्रोजेक्ट ठीक करू शकतो," झोर्प म्हणाला. "हा स्फटिक त्या स्थिर ऊर्जेने भरलेला आहे आणि हे सगळं तुझ्या पृथ्वीवरील ज्ञानामुळे शक्य झालं." ताराला खूप अभिमान वाटला. "वा, मला कधीच वाटलं नव्हतं की अभ्यास इतका महत्त्वाचा असू शकतो," ती म्हणाली. "ज्ञान ही जगातली सर्वात मोठी ताकद आहे तारा," झोर्पने तिला समजावलं. "त्यामुळेच आपण नवीन गोष्टी शोधू शकतो, काहीतरी नवं बनवू शकतो आणि पूर्ण ग्रहसुद्धा वाचवू शकतो. शिकण्याच्या ताकदीला कधीही कमी लेखू नको." झोर्पने ताराला हात हलवून निरोप दिला आणि तो परत पोर्टलमध्ये गेला. मग ते पोर्टल हळूहळू गायब झालं आणि चमक आनंदाने आवाज काढू लागला. ताराने तिच्या पुस्तकाकडे एका नवीन नजरेने पाहिलं. "चमक," ती म्हणाली, "चल बघूया, या पुस्तकात आणखी कोणती रहस्य लपलेली आहेत?" आणि त्या दिवसापासून ताराने अभ्यास अगदी मन लावून करायला सुरुवात केली. तिला समजलं होतं की ज्ञानाचा छोटासा तुकडासुद्धा किती महत्त्वाचा असू शकतो आणि स्वतःच्या ज्ञानाच्या शोधात निघणं हा सर्वात रोमांचक प्रवास असतो.